नमस्कार मित्रांनो, तर आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाने 18 जून 2026 रोजी जारी केलेल्या 2 महत्त्वाच्या शासन निर्णयांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर या GRमध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करण्यात आला आहे. तर या निर्णयामुळे कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे, किती निधी मंजूर झाला आहे आणि शेतकऱ्यांना याचा काय लाभ मिळणार आहे, चला जाणून घेऊया सविस्तर माहिती. तर शासनाने काय निर्णय घेतला, तर राज्यातील धरणे, तलाव आणि नाल्यांमध्ये साचलेला गाळ काढून जलसाठा क्षमता वाढवणे आणि तो गाळ शेतात टाकून जमिनीची सुपीकता वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. यासाठी शासनाने संपूर्ण राज्यात विविध जिल्ह्यांमधील कामांसाठी एकूण 125,84,81,051 रुपये इतका निधी मंजूर केला आहे. तर निधी कोणाला मिळणार, तर या निधीतून गाळ काढणाऱ्या स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती, गाळ शेतात नेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे. तर सर्वाधिक निधी कोणत्या जिल्ह्यांना, तर GRनुसार काही प्रमुख जिल्ह्यांना मिळालेला निधी पाहूया. तर पुणे सुमारे 102.77 कोटी रुपये, सोलापूर सुमारे 121.40 कोटी रुपये, अहमदनगर सुमारे 96.54 कोटी रुपये, सांगली सुमारे 77.38 कोटी रुपये, छत्रपती संभाजीनगर सुमारे 67.77 कोटी रुपये, परभणी सुमारे 73.28 कोटी रुपये, बीड सुमारे 47.10 कोटी रुपये आणि नांदेड सुमारे 41.88 कोटी रुपये. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना निधी वितरित करण्यात आला आहे. नंतर निधी वाटपासाठी अटी, तर शासनाने काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. कामाची मोजमाप पुस्तिका तपासली जाईल, जिओ टॅगिंग आणि छायाचित्रे आवश्यक असतील, अवनी ॲपवरील माहितीची पडताळणी केली जाईल, जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्यानंतरच निधी वितरित केला जाईल आणि 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी असलेल्या कामांची विशेष पडताळणी केली जाईल. नंतर दुसरा महत्त्वाचा GR, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या योजनांची दुरुस्ती. तर मित्रांनो, राज्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक जलसंधारण प्रकल्पांचे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी बंधारी फुटली, तर अनेक ठिकाणी गाळ भरून जलसाठा क्षमता कमी झाली. यासाठी शासनाने स्वतंत्र निर्णय घेतला आहे. तर किती निधी मंजूर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांच्या दुरुस्तीसाठी शासनाने 12,50,00,000 रुपये मंजूर केले आहेत. तर शेतकऱ्यांना काय लाभ, तर या कामांमध्ये नाला खोलीकरणातून काढलेली माती वापरली जाईल, नुकसान झालेल्या बंधाऱ्यांमध्ये भराव टाकला जाईल, जलसाठा क्षमता पुन्हा वाढवली जाईल, शेतकऱ्यांना माती वाहतुकीसाठी अनुदान दिले जाईल आणि स्वयंसेवी संस्थांना यंत्रसामग्रीच्या इंधनासाठी प्रति घनमीटर 21 रुपये सहाय्य दिले जाईल. नंतर कोणत्या जिल्ह्यांना निधी, तर या विशेष दुरुस्ती योजनेत अहमदनगर, जळगाव, नाशिक, ठाणे, रायगड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, धाराशिव, परभणी, जालना, हिंगोली तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण योजनांसाठी तब्बल 125.84 कोटी रुपये आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कामांच्या दुरुस्तीसाठी 12.50 कोटी रुपये असा मोठा निधी मंजूर केला आहे. यामुळे जलसाठा वाढणार, शेतजमिनीची सुपीकता सुधारेल आणि भविष्यातील पाणी टंचाई कमी करण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. पण सध्या टेलिग्राम बंद आहे. तर जेव्हा टेलिग्राम चालू होईल तुम्हाला या GRची PDF तिथे मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.